संध्याकाळच्या टायमिंगला शौर्य अशी ब्रेसलेट सोबत खेळत होती ना, तिला अभ्यास करायचं सोडून हे असं काही करत होती ना. आणि हा जो व्हिडिओ ना तिचाच आहे बरं का, लहानपणीचा. असं काही मी तिला लहानपणी ठेवायचे ना, आणि खूप क्यूट दिसायची बरं का ती. नवनवीन म्हणजे हेअरस्टाईल बनवायची ना तिचं मामा तिच्या. आणि इकडे आहे ना आमच्या गुड्डूने असं दोऱ्याची ड्रॉइंग बनवली होती, तर खूप छान झालेली. मग तुमच्यासोबतही शेअर केली ना मी. आणि लगेच इडलीचं पिठही भिजवलं होतं. क्रिशा अशी किचनमध्ये खेळत होती माझ्यासमोरच. मग लगेच आहे ना ती खेळेपर्यंत असं मस्त मसाल्याची खिचडी बनवून टाकली होती ना. म्हटलं रोज रोज फिक्की खिचडी नको, कधीतरी अशी तिखटही बनवावी ना. मग छान असं ती खिचडी झालेली होती. आणि हे कांदे जे आहे ना मला ते साफ करायचे होते आणि कुठंतरी वेळ दुसरीकडे ठेवायचे होते ना, पण ना ते काही जागाच नाही मला सापडत येते ठेवायला. तर बघू आता. आणि इकडे माझ्या क्रिशाच्या गालाला काय झालं आहे काय माहिती, असं पिंपल, त्या पिंपलमधून ना पाणी येते. तर आता बघू, जर नाही व्यवस्थित झालं तर उद्या तिला आहे ना हॉस्पिटलला घेऊन जाणार आहे ना मी. तर ना संध्याकाळच्या टायमिंगला तर ते अशी खेळत होती छान. आणि 12 वाजता नंतर मला झोप येत होती आणि तिला असं हसायला येत होतं ना. तर चला मग, बाय बाय, भेटू नवीन ब्लॉगमध्ये.